वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सत्रात तुमचं स्वागत आहे. सुरुवात करूया. विषय होता माइंड पॉवर. माइंड पॉवर विषयी आणखी काही सविस्तर थोडंसं जाणून घेऊया. आपण गेल्या सत्रात 2-4 सत्रात माइंड पॉवर याविषयी बोलत आहोत. तर माइंड पॉवर याविषयी आपण बरेच काही जाणून घेतलेलं आहे. तर या सत्रात आपण माइंड पॉवर डेव्हलपमेंट कसं करायचा ह्याविषयी जाणून घेऊया. माइंड पॉवरची पॉसिबिलिटी काय काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. म्हणजे डोळे कुठपर्यंत बघू शकतो, कान कुठपर्यंत ऐकू शकते, थिंक कितपर्यंत आपलं वाढू शकतो, इमॅजिनेशन पॉवर आपण किती करू शकतो, क्रिएटिव्हिटी काय राहू शकते, हे सर्व आपण जाणून घेतलेलं आहे. तर आज ह्याचं डेव्हलपमेंट कसा करायचा ह्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. हे थोडं हायर नॉलेज आहे, हायर लेवलचं नॉलेज आहे. आपण आपलं माइंडचं पॉवर डेव्हलपमेंट करण्यासाठी अगोदर आपलं माइंड काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आपण कुठे आहोत हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर जर्नी करायची आहे एखादं, तर डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे, तर यात सर्वप्रथम आपल्याला आपण सध्या कुठं आहोत हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण कुठं आहोत हे जाणून घेतलं तरच आपलं डिस्टन्स किती आहे हे पण आपल्या लक्षात येईल. मग त्याची जर्नी कसं करता येईल आपण पाहूया. आपण सध्या कुठं आहोत? राग, द्वेष, चिडचिडेपणा, चिंता, तणाव ह्याच्यामध्येच आपण भरकटलेलो आहोत. आपल्याला जायचं कुठे आहे? माइंड पॉवर म्हणजे हायर लेवलला जायचं आहे. आपण जवळपास लोअर लेवलला आहे. मग आपण आपलं लेवल, आपलं स्तर जो आहे, खालच्या स्तरात आपण आपलं स्तर वाढवावं लागेल. ह्याच्यासाठी काय करावं लागेल? सर्वप्रथम माइंड एकदम खोल ठेवावं लागेल. राग, द्वेष हे कमी करावं लागेल. कारण एखादी शक्ती, एखादी पॉवर आपल्याला पाहिजे, तर त्या पॉवर ग्रॅस्प म्हणजे ग्रहण करायला आपली कॅपॅसिटी आहे का हे पाहणं सुद्धा ना तेवढंच महत्वाचं आहे. आपली कॅपॅसिटी नसताना आपल्याला एखादी वस्तू मिळाली तर आपण एक्साइटमेंट मध्ये ना त्या वस्तूचा दुरुपयोग करू शकतो किंवा स्वतःचा दुरुपयोग करून घेऊ शकतो. दुसऱ्याला तर दुरुपयोग करतो किंवा स्वतःचा दुरुपयोग आपण करून घेतो. म्हणून हे जे आहे हे पॉवर सर्वांकडे तेवढाच पॉवर आहे. अनलिमिटेड पॉवर सर्वांकडे आहे. पण कॅपॅसिटी नसल्यामुळे ज्यांची जेवढी कॅपॅसिटी त्यांना तेवढं मिळत गेलेलं आहे. तुम्ही तुमची कॅपॅसिटी वाढवा तर तुम्हाला सुद्धा मिळत जाईल. आता कॅपॅसिटी कसा वाढवायचा? आपण एक प्रश्न आहे, म्हणतो कॅपॅसिटी वाढवा, पण कसं वाढवायचं? कसं? आपल्याला हायर लेवलला जायचं आहे तर लोअर पासून आपण स्टील म्हणजे ज्या लेवलला आपण राहायला पाहिजे त्या लेवलला अगोदर सर्वप्रथम घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही तिथपर्यंत जरी आलात तरी तुम्ही सुद्धा भरपूर काही मिळवल्यासारखं. लोअर पासून तुम्ही मीडियम मध्ये जर आला तरी सुद्धा तुम्ही फार काही मिळवल्यासारखं आहे. आणि हायरला गेलं तर ना बरेच काही मिळून जातो. मग आपलं खालचा जो स्तर वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या मनात जे राग, जे असतील ना ते जेव्हाचे तेव्हा काढून टाकायला पाहिजे. आपला कॉन्शियस जो आहे त्या कॉन्शियसद्वारे सबकॉन्शियस माइंड आपण क्लीन करायला पाहिजे. कारण जोपर्यंत तुमचा सबकॉन्शियस माइंड क्लीन होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करा, काहीही उपयोग नाही. तुम्ही मोठे पुस्तक ऐका, मोठ्यांचे प्रवचन ऐका, महान गुरूंचे व्याख्यान ऐका किंवा मोटिवेशन स्पीकर असतात त्यांचे स्पीच ऐका, काहीही ऐका, ते पालत्या घागरीवर पाणी सारखं. जोपर्यंत पाणी पडतो असं वाटतं की घागर भरलेली आहे,
पण पाणी पडतं तसं, पाणी वरनं वाहून जातो. तसंच जेव्हा आपण ऐकत असतो वाटते की हा काय नॉलेज आहे, काय स्पीच आहे, किती छान आहे, पण तो डोक्यावरनं असंच जातो. कारण आपलं डोकं उलटं ठेवलेलं असल्यामुळे आपली घागरच उलटी आहे, वरनंच पाणी वाहून जातं. नळ बंद केलं की संपलं, पाणी काही शिल्लक राहत नाही. मग आपलं घागर आपल्याला सरळ करायचं आहे. नॉलेज पाहिजे तर सरळ करायचं आहे. मग हे घागर सरळ कसं करणार? आपलं अंतर्मन स्वच्छ आणि क्लीन करायला पाहिजे. तुम्ही जेवढं क्लीन कराल तेवढं त्याच्यामध्ये पाणी साचणार. तुम्ही जर पूर्णच क्लीन केला तर पाणी साचतच जाणार, कारण त्याची खोली फार म्हणजे फार आहे. मग तुम्ही जेवढं घालणार तेवढं ते त्याचं डेव्हलपमेंट होत जाणार. म्हणून अंतर्मन स्वच्छ ठेवणं हे एकच पर्याय आहे, ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय काही नाही. अंतर्मन कसं क्लीन करायचं हे तर मागच्या सत्रात मी सांगितलंच आहे, तरी एकदा परत रिपीट करतो. जेव्हाच्या तेव्हा काढून टाकायचं, जेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घ्यायचं, मनात काही ठेवायचं नाही. आता कसं क्लीन करायचं? समोरच्यावर तर करू शकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीवरती आपल्याला राग आहे तर त्याच्यावरती आपण राग करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे तर त्याच्यावरती प्रेम सुद्धा करू शकणार नाही. एखादं दुःख आपल्याला आहे तर ते सर्वांसमोर व्यक्त करता येत नाही. फारच आनंदी आहे तरी सुद्धा 4 लोकांसमोर आपल्याला व्यक्त करता येणार. मग काय करावं करायचं हे आहे तुम्हाला, बंद खोली बंद करायचं. मग त्या बंद खोलीमध्ये तुमचे सर्व राग, द्वेष, एखाद्याला शिव्या घ्यायच्या, एखाद्याला काही तुमच्या मनात, एखाद्याबद्दल काही तुमच्या मनात असेल तर सगळं तिथनं क्लीन करायचं आहे. आणि जसं तुमचं अंतर्मन क्लीन होईल तुमचं मन शांत होत चालणार, तुमच्यातलं ताणतणाव कमी होत चालणार, तुमच्यातलं ताणतणाव कमी होत चालणार. आणि मनाची शांतता म्हणजे काय आहे हे तुम्हाला त्यावेळेसच कळून येतं. त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की मनाची शांतता म्हणजे काय. आता तुम्हाला काही कळणार नाही. मनाची शांतता म्हणजे काय काहीच माहित नाही तुम्हाला. ह्या स्थितीत तुमचं जो मन आहे खालच्या लेवलला, लोअर स्टेजमध्ये जो मन आहे, त्या स्थितीत तुमच्या मनात फक्त राग, द्वेष, चिडचिडेपणा हेच असणार आहे. आपण एखाद्याशी चांगलं बोललो तरी एक फॉर्मॅलिटी, एक औपचारिकता म्हणून आपण तेवढं चांगलं बोलतो, पण आपल्या अंतर्मनात सतत निगेटिव्हिटी चालू. अंतर्मन हे स्वच्छ नसल्यामुळे ना निगेटिव्हिटी चालू असते. जसं तुमचा डेनिज जेव्हा तुंबतो, जेव्हा भरतो तो, मग घाण वाजायला सुरुवात करतो. मग आपण काय करतो? डेनिज भरलेला आहे, घाण वास येत आहे, मग वरनं आपण पाणी घालतो का त्याला? वरनं जर आपण पाणी घातलं तर काय होणार? पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत वास कमी वाटणार, पण परत वास येणारच. आता आपण सफाईवाल्याला बोलवतो. सफाईवाला आल्यावर काय करणार? तो डेनीचं झाकण उघडतो. ज्या वेळेस डेनीचं झाकण उघडलं जातं त्यावेळेस एवढा दुर्गंध येतो, कारण ते भरलेलं आहे, घाणने भरलेलं आहे, दुर्गंध येतो. मग तो स्वच्छ करतो. स्वच्छ केल्यावर तो सगळं दुर्गंध घेऊन जातो. मग त्यावेळेस तुम्ही जर पाणी टाकलं तर पाणी सगळं वाहून जातो आणि तुमच्या डेनिजमधनं वास यायचं बंद होतो. असं तुमचं अंतर्मन डेनिजसारखं पूर्णपणे तुंबलेलं आहे. तुम्ही एखादं प्रवचन ऐकाल, एखादं देवाचे गाणं ऐकाल, ते वर पाणी घातल्यासारखं तेवढंच स्वच्छ झाल्यासारखं तुम्हाला वाटतो, पण घाण हा वास येतच असतो. मग तुमचं अंतर्मन तुम्हाला उघडायचं आहे. मग विचार करा, सतत तुमच्या मनात निगेटिव्हिटी, राग, द्वेष, मत्सर, एखाद्याबद्दल वाईट विचार, हे सगळ्या गोष्टी तुमच्या अंतर्मनात कंटिन्यू चालू आहेत, न उघडता. म्हणजे घाण वास सतत येत असतो डेनिज तुमच्यावर, त्या प्रकारे सतत चालू आहे. मग तुम्ही तुमच्या अंतर्मनात प्रवेश केल्यावर काय होईल? जसं डेनीचं झाकण उघडलं कसं एकदम दुर्गंध पसरतो चारी बाजूने, तसाच तुमच्या अंतर्मनात सुद्धा तसाच होत असतो. म्हणून आपण अंतर्मनात डोकावणं जवळपास बंदच करतो, कारण उघडले की सगळं साफ सगळं बाहेर येईल. म्हणजे राग द्वेष एकदम उफाळून बाहेर येईल, म्हणून आपण टाळतो.
टाळतो. नंतर पहा ना, जरा कोण काय बोललं की लगेच आपण रागाचा पारा आपला चढतो. मी असं नव्हतं तसं नव्हतं हे का चालू होतं, अंतर्मन लगेच बाहेर येतं. तर पण आपल्याला करायचं काय आहे, हे राग द्वेष हे जे भावना आहेत आपले, एखाद्या व्यक्तीवरती जर तुम्ही केलं तर रिपीट परत होतो. कारण ती व्यक्ती तुमच्यापेक्षा शक्तिशाली असेल तर तो 10 पटीने अजून वेगवान आपल्याला तो पोच करतो. तुम्ही 1 दिला तरी 10 तुम्हाला देतो, 1 शिवी दिले 10 देतो, 1 मारलं 10 तो मारतो. मग एकावर करण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनातनं अंतर्मनातून राग द्वेष बाहेर काढायचे. तर काय करायचंय, खोली बंद करा, मनातले विचार बाहेर येऊ द्या, अंतर्मन उघडा. कारण ह्याच्यामध्ये एक फायदा काय म्हणतो ना, समोर व्यक्ती कोण नसतो. समोर व्यक्ती कोण नसल्याने समोरच्याकडनं आपल्याला नुकसान काही होत नाही. मग दुसरा फायदा काय, आपलं अंतर्मन स्वच्छ होतं. झाकण उघडलं, काही त्याच्यातून निघालं तर आपणच त्याला बाहेर काढत असतो. मग एक रूम मध्ये आपण स्वतःला बंद करून घ्यायचं. तुमच्या घरात भरपूर लोक असतील तर त्यांना सांगायचं की बाई अर्धा तास मी काही करू दे, ओरडू दे, काही करू दे, शिवीमध्ये माझ्याकडे लक्ष देऊ नका. स्पष्ट सांगायचं, मी काही करेन पण माझ्याकडे लक्ष देऊ नका. रूम बंद करून घ्या. मग हळू तुमचं अंतर्मनाला जाण्यासाठी मनातूनच सुरुवात करायची. कॉन्शियसला पकडूनच सबकॉन्शियस मध्ये जावं. मग मनातून सुरुवात करायची. शिवी द्यायचं, एखाद्या व्यक्तीबद्दल राग आहे आपल्याला, शिवी द्यावं वाटतं, सुरुवात करायची, शिवी द्यायला सुरुवात करायची. वेडेपणासारखं वाटू द्या. तुमच्या अंतर्मनातलं सगळं वेडेपणा काढून टाकण्यासाठी हे वेडेपणा गरजेचं आहे. मग तुम्ही शिवी गाळ द्यायची सुरुवात करायची. मग 2 ते 4 मिनिटात तुमचं अंतर्मन त्याच्यात पूर्णपणे इन्व्हॉल्व होणार, त्याच्यामध्ये मिसळून जाणार. मग तुम्ही तेव्हा ऍक्टिंग करणार नाही. सुरुवातीला तुम्हाला नाटक करायचं शिवी दिल्यासारखं, कारण तुम्हाला हास्यास्पद वाटेल. कोण नाही काय नाही, कोणाला शिवी द्यायचं हास्यास्पद वाटेल, पण सुरुवात तर करा तुम्ही मनापासून. एखाद्या व्यक्ती समोर आहे समजा, मग शिवी द्यायला सुरुवात करायचं. 1-2 ते 4 मिनिटात मग तुमचं अंतर्मन एवढा इन्व्हॉल्व होईल त्याच्यामध्ये, मग तुमच्या अंतर्मनातून खरोखर शिवी बाहेर येणार. मग 1 नाही 2 नाही, हजारो शिवी बाहेर येणार त्या व्यक्तीबद्दल. येऊ द्या, त्याला 10 मिनिट लागू द्या, 15 मिनिट लागू द्या, अर्धा तास लागू द्या, किती वेळ लागू द्या, सर्व शिवी बाहेर येऊ द्या, पूर्णपणे बाहेर येऊ द्या. मग ज्या वेळेस सर्व शिवी बाहेर येतो, तुमचं अंतर्मन स्वच्छ होतं. काही स्वरूपात स्वच्छ होतं, पूर्ण नाही, काही स्वरूपात स्वच्छ होतं. मग गंमत अशी आहे, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही व्हर्च्युअली शिवीगाळ करून सगळं तुमचं अंतर्मन स्वच्छ केलं. मग त्यावेळेस ऍक्सिडेंटली जर योगायोगाने जर ती व्यक्ती तुमच्या घरी आलं तर त्यांना बघून तुम्हाला अजिबात राग येणार नाही, शिवी देऊ वाटणार नाही. कारण राग शिवीगाळ जे होतं ते त्या व्यक्तीबद्दल नसून ते तुमच्या अंतर्मनात अगोदरच साचलेलं होतं. ते त्या व्यक्तीवर तुम्ही प्रक्षेपित करू पाहत होता. म्हणून त्या व्यक्तीला पाहिलं की तुम्हाला चिडचिड्यापणा येत होता, शिवी देऊ वाटत, कधी एकदा निघून जात असं वाटत होतं. मग तेव्हा नंतर हे क्रिया झाल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की ते व्यक्ती असं आहे तसं आहे, काही वाटणार नाही. मग त्या व्यक्तीबद्दलचं तुमचं मत बदललं जाणार. त्या व्यक्तीबद्दल तुमची निगेटिव्हिटी होती तो पॉझिटिव्हिटीमध्ये रूपांतरित होणार.